हाय, हॅलो, नमस्कार. मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. चला, आज आपण सब्जा बियांच्या 2 रेसिपीज बघूया. या दोन्ही रेसिपीज आपण गॅसचा वापर न करता बनवणार आहोत. इथे एक जार घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला 1.5 वाटी दूध घालायचं आहे. आता इथे सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यातील 2 ते 3 चमचे बिया आपल्याला दुधामध्ये ॲड करायच्या आहेत. उन्हाळ्यामध्ये या बियांचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. याला आता छान मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या झाल्या असतील तर मोडून घ्यायचं, म्हणजे सब्जा चांगला भिजला जाईल. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर सकाळी चहाऐवजी किंवा नाश्त्याऐवजी तुम्ही ही डिश घेऊ शकता. आता यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे. काही बदामाचे काप घेतले आहेत. थोडेसे पिस्त्याचे काप घालूया आणि थोडेसे काजू घालूया. आता इथे थोडीशी वेलची पावडर घातली आहे. 1 चमचा ऑर्गॅनिक शुगर घातली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे शुगर कमी जास्त करू शकता किंवा स्किप केली तरी चालेल. आता साखर विरघळून घ्यायची आणि यामध्ये थोडंसं केसर घालायचं. केसर घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला कॅप लावून 4 ते 5 तासांसाठी किंवा ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवायचं. आता इथे 4 ते 5 तासानंतर बघू शकताय किती छान दिसत आहे. इथे बघा, दूध सब्जामध्ये छान मुरलेलं आहे. वेट लॉस करणाऱ्यांसाठी सकाळच्या नाश्त्याला हा एक उत्तम पर्याय आहे. हे बघा. आता दुसरा प्रकार बघूया. इथे 1 चमचा सब्जा घेतलेला आहे. याला 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. एका जारमध्ये 1 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लेमन ज्यूस घालायचा आहे. आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. इथे मी 1 ग्लाससाठी 2 चमचे साखर घातली आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि यामध्ये भिजत घातलेला सब्जा घालायचा. याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तयार झाला आहे आपला सब्जाचा सरबत. दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.